नमस्कार मित्रांनो, विवेक उसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। सर्वांनी खूप कमेंट केले। आपण जो व्हिडिओ टाकला होता एक दिवस पूर्वी, म्हणजे काल आपण व्हिडिओ टाकला होता एसटी महामंडळाचा, त्या भरतीविषयी व्हिडिओ टाकला होता। त्या भरती म्हणजे सगळी माहिती सांगितली तुम्हाला। पण कसं आहे की काही ताईने काही भावाने असे कमेंट केले की बोललेत की सर 22 जानेवारी बघा, 22 जानेवारी आणि काही जणांनी कमेंट केली की सर 23 जानेवारी ही जी तारीख आहे, या तारखेला हे टेंडर ओपन होणार आणि या तारखेला आपल्याला कळणार आहे सर सगळं। म्हणजे काही ताईंनी काही भावांनी असे कमेंट केले, त्या सगळ्यांच्या कमेंटचे मी आदर करतो। पण लक्षात असू द्या, मी माहिती जेव्हा काढली, ती माहिती काढल्यानंतर या सरकारवर भरोसा तरी कसा ठेवायचा हा प्रश्न आहे। आता टेंडर मध्ये काय काय म्हणजे जिल्ह्यांचे नाव आहेत बघा। टेंडर मध्ये पहिली गोष्ट छत्रपती संभाजीनगर, बरोबर, छत्रपती संभाजीनगर। त्याच्यानंतर अमरावती बराबर। त्याच्यानंतर पुणे बराबर। आणि शेवट आहे, चौथा नंबर आहे मुंबई बराबर। आता या टेंडर मध्ये जे गव्हर्नमेंटचं आहे, ती वेबसाईट जी आहे ज्याच्यावर सगळे टेंडरची माहिती आहे, पीएमपीएल सर्व पुणेंचं सगळे टोटल सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायची जरूरत नाहीये। जे महत्वाचं आहे आपण त्या गोष्टीवर बोलूया। तर लक्षात असू दे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, पुणे असेल, मुंबई असेल, हे 22 ते 23 जानेवारी पर्यंत आपल्याला कळतील काय रिझल्ट आहे काय नाही, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। पण सरकारवर भरोसा तरी कसा ठेवायचा? सरकारनं काय केलं, पहिले ऑक्टोबर घेतलं, ऑक्टोबरवरून नोव्हेंबर मध्ये आले, नोव्हेंबर मधून डिसेंबर मध्ये आले, डिसेंबरवरून डायरेक्ट 2 जानेवारी आले, 2 जानेवारीवरून डायरेक्ट 5 जानेवारी पर्यंत क्लिअर होईल, 31 डिसेंबर पर्यंत सगळं क्लिअर होईल। मग 2 जानेवारी, मग 5 जानेवारी, आणि आता डायरेक्ट किती 22 जानेवारी। ते हे तारीख का वाढवत आहेत हेच काय कळत नाहीये। आता ठीक आहे, आपण समजू शकतो, समजा 22 जानेवारी आणि 23 जानेवारी यांनी हे जे दोन म्हणजे ज्या तारखा ठरवल्या आहेत, या तारखेला तरी त्यांनी ओके करा बाबा सरा। कारण की पहिले तुम्ही जी भरती घेताय ती भरती करार पद्धतीची भरती आहे। या भरतीला आमचा पहिल्यापासून विरोध आहे, पण घेताय तर घ्या, पण त्याच्यासाठी पण तुम्ही वेळेवर म्हणजे ते एक डायलॉग आहे ना, तारीख पे तारीख, असंच हे काम चालू आहे सरकारचं, डायरेक्ट पुढे ढकलणं चालू आहे। असं नाही की बाबा मुलं मुली सगळे वाट बघत आहेत भरतीची। फक्त तुम्ही काय बोललं अधिवेशनामध्ये सांगितलं तुम्ही की बाबा आम्ही 17,000 प्लस जागाची भरती करणार आहे। किती? 17,000 जागाची भरती करणार आहे। मग कुठे आहे ती भरती? फक्त तुम्ही तारीखच देताय। तुम्ही नेहमी सांगत आहे की तारीखच, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, आता जानेवारी 22-23 ला कळेल की टेंडर कोणाला भेटलंय, कशाविषयी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। फक्त आता सरकारनं या गोष्टीवर तरी ठाम राहावं, नाही तर ही 22-23 तारखेची अजून तारीख वाढल। हे आपल्याला मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणारच आहे 22-23 जानेवारीला। पण त्याच्या अगोदर ज्या अपडेट आपल्याला भेटतात त्याच्याविषयी पण माहिती सांगणार आहे। आणि ही करार पद्धतीची भरती होते, होऊ द्या, काही हरकत नाही। आता दुसरा प्रश्न, तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल की सर कागदपत्राविषयी आम्हाला सांगा। तुम्ही काय बोलणार? तुम्ही सर्वजण कागदपत्र, या भरतीमध्ये कागदपत्र, सगळ्या ताई आणि भावांचा प्रश्न एकच आहे की कागदपत्राविषयी सांगा। कागदपत्राविषयी आपल्या चॅनलवर एक स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल। म्हणजे कसं आहे, तुम्ही कोणत्याही प्रवर्गातून मोडता, त्या प्रवर्गासाठी कोणते कागदपत्र लागतात याची सगळी लिस्ट तर मी बनवणारच आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकेल आणि युट्यूबवर पण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला कागदपत्राविषयी सगळी गोष्ट, म्हणजे सगळी माहिती तुम्हाला देईल की कशा प्रकारे तुम्हाला कागदपत्र लागणार आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला माहित नसेल, मी खरंच सांगतो, जेव्हापासून या भरतीची घोषणा झालेली आहे 17,000 प्लसची, तेव्हापासून आपण एकच ध्यास धरलेला आहे की ही भरती कायमस्वरूपी झाली पाहिजे। पण त्याच्या अगोदर लक्षात असू द्या, आपण सगळ्यांनी जर फक्त आपला स्वतःचा विचार केला तर चालणार नाहीये। सर्वात महत्वाची गोष्ट आहे की 2019चे जे मुलं आहेत बघा, जे आपले भाऊ ताई आहेत 2019च्या भरतीचे, त्यांना सर्वात प्रथम सरकारनं काय केलं पाहिजे? कायमस्वरूपी केलं पाहिजे। काय केलं पाहिजे? कायमस्वरूपी। त्यांना सगळ्यात पहिले त्यांना कायमस्वरूपी केलं पाहिजे, हे लक्षात असू द्या। तुम्हाला सर्वांना सांगतो, कारण कसं आहे, त्यांना आता मी सगळ्यांना माहिती आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही गेलात ना, युट्यूब चॅनलवरती सगळे तुम्हाला व्हिडिओ दिसतील। काही जण नवीन असतील, काही भाऊ किंवा काही ताई नवीन असतील, त्यांना माहित नसेल, पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील। आपण जे निवेदन तयार केलेलं आहे ते निवेदन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे आणि युट्यूब वरती पण आहे टाकलेलं।
तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील, सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल, कारण की मी शेवटपर्यंत, मी आज पण सांगतो, सगळ्या भावांसोबत, सगळ्या ताईंसोबत मी आता पण आहे. चालकसाठी असेल या वाहकसाठी असेल, कोणत्या या ज्या पदांच्या जागा निघणार आहेत या भरल्या जाणार आहेत, या आता करार पद्धतीचं होणारच आहे, त्यात काही शंका नाहीये. पण त्यांनी आपल्याला आश्वासन अधिवेशनामध्ये असं दिलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की बाबा ही भरती आम्ही कायमस्वरूपी भरती करणार आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता कसं आहे, त्यांच्यावर किती भरोसा करावा तेच काही कळत नाही, कारण की आता पहिले ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, त्याच्यानंतर डिसेंबर आला, त्याच्यानंतर आता जानेवारी, ते पण जानेवारी कधी 22-23 तारखेला म्हणे ते टेंडर ओपन होईल, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर करतील. त्याच्यानंतर फेब्रुवारीत जाऊ नये का मार्च मध्ये जाऊ नये, यांचं म्हणणं कसं आहे, ते काय म्हणतात, नेहमी एकच प्रश्न, कोणी जरी त्यांना प्रश्न विचारला तर एकच प्रश्न देतात आपले परिवहन मंत्री. कोणता प्रश्न? ते म्हणतात लोकसंख्या, म्हणजे जेवढी लोकसंख्या वाढलेली, आमच्याकडं लोक खूप आहे, म्हणजे खूप कमी आहेत लोक, लोकसंख्येच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर एसटी महामंडळामध्ये खूप जागा खाली येतं. आम्ही काय केलेलं आहे, आम्ही 8,000 बसेसचा करार केलेला आहे. किती? 8,000 बसेस, 8,000 बस करार केलेला आहे म्हणतात, 8,000. आणि आम्ही काय करणार आहे, 17,000 जागा भरणार आहे. काही जरी विचारलं तर त्यांच्या तोंडात हे मुखपाटच आहे. 17,000 जागा भरणार आहे, बेरोजगार मुलं मुली आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे, आणि या गोष्टी पुढे चालून त्या सगळ्यांना आम्ही कायमस्वरूपी करणार आहे. एकच प्रश्न असतो त्यांच्या, एकच उत्तर असते त्यांच्या तोंडामध्ये, दुसरं काहीच नाही. पण हे ते सांगत नाहीयेत की बाबा या भरतीसाठी तुम्ही लेट का करताय. म्हणजे आम्ही असं बोलू का, तुम्ही काय बोलले मागच्या वेळेस जेव्हा तुम्हाला मीडियाने प्रश्न विचारला होता तेव्हा तुम्ही काय बोलले त्या टायमाला, की निवडणूक याच्या मधात येणार नाही. मग आता ही निवडणूकच आली ना मधात, 15-16 तारखेला निवडणूक संपणार, आणि तुम्ही म्हणता की 22-23 तारखेला ही भरती करणार. पण 22-23 तारखेवर तरी तुम्ही ठाम राहायला पाहिजेत. आणि सर्वात अगोदर 2019 चे मुलं असतील त्यांना पण तुम्ही कायमस्वरूपी केलंच पाहिजे, कारण तेव्हापासून आतापर्यंत काही मुलं कामावर रुजू केले, काही मुलं कामावरून काढून टाकले, त्यांना पण अगोदर तुम्ही घेतला पाहिजे. जसा तुम्ही आता GR काढला का नाही, मागच्या वेळेस तुम्ही GR काढला, काय सांगितलं त्या GR मध्ये, की भावांनो असा GR काढला, त्या GR मध्ये सरळ सांगितलं की जे मुलं मुली आहेत, लक्षात असू द्या, जे मुलं मुली आहेत ज्यांनी काही कारणास्तव, ज्यांच्यावर पोलीस केस झालेली आहे, जे रिटायरमेंट आपल्या स्वतःच्या मनाने रिटायरमेंट घेतलेली आहे, ते मुलं मुली अर्ज करू शकतात. त्यांनी असा GR काढला, आणि त्या GR मध्ये वय टाकलं त्यांनी 61 वर्ष 6 महिने. किती? 61 वर्ष 6 महिने असं GR मध्ये टाकलंय. त्यांच्या त्या GR मध्ये सरळ सांगितलं 61 वर्ष 6 महिन्यापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे जे निवृत्त झालेले आहेत तुम्ही त्यांना कामावर बोलवताय, पण जे ऑलरेडी 2019 चे आहेत त्यांना तुम्ही कायमस्वरूपी का करत नाही. एक साधा बेसिक प्रश्न आहे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांना, की 2019 चे तुम्ही कायमस्वरूपी करत नाही. तुम्ही काय म्हणता, जे निवृत्त झालेले आहेत, ज्यांनी काही कारणास्तव कामावरून त्यांना काढून टाकलेलं आहे, त्यांना तुम्ही कामावर घ्यायला तयार आहात. बरोबर. तुम्ही जो GR काढला त्या GR नुसार नोव्हेंबर मध्ये GR काढला, त्या GR मध्ये तुम्ही सांगितलं ही भरती त्यांच्यासाठी आम्ही त्यांना घेतोय, असं त्यांना सांगितलं. पण हे 2019 ने काय चूक केलेली आहे, जे आपले भाऊ किंवा ताई याच्यामध्ये सिलेक्शन झालेले आहेत त्यांनी काय चुकी केलेली, त्यांना अगोदर घेतलं पाहिजे की नाही भरतीमध्ये. त्यांना न घेता त्यांनी डायरेक्ट नोव्हेंबर मध्ये सांगितलं की हे 61 वर्ष 6 महिन्यापर्यंत, म्हणजे समोरच्यांची जर निवृत्ती, म्हणजे जरी रिटायरमेंट झालंय बाबा, तुम्ही काय कारणास्तव, समजा तुमच्या एखाद्याने ऍक्सिडेंट वगैरे केला असेल, किंवा एखाद्या व्यक्तीवर पोलीस केस चालू असेल, वाहक किंवा चालकवर काही कारणास्तव असं असेल की बाबा नाही सस्पेंड झाले असतील, तर तुम्ही अर्ज करू शकता. 61 वर्ष 6 महिने, म्हणजे वय पण कमी नाही याच्यामध्ये नोव्हेंबर मध्ये. पण 2019 चे जे आमचे भाऊ ताई आहेत त्यांनी काय चुकी केलेली, हा प्रश्न सरकारला आम्ही विचारतोय. तुम्ही त्यांना कायमस्वरूपी का करत नाहीये. आणि आता ही जे भरती काढली, ठीक आहे करार पद्धतीची काढली, पण आता पण मी सांगतो सगळ्या ताईंना, भावांना, सगळ्यांना सांगतो, शेवटपर्यंत आता ही भरती होऊ द्या. 22-23 तारखेला आपल्याला कळेल काय नाही. पण याच्यानंतर आपण जे निवेदन तयार केलेलं आहे, अगोदर निवेदन तयार केलेलं, काही जणांना माहित नसेल सांगतो मी, निवेदन तयार केलेलं आहे आपल्या चॅनलवरती, ते निवेदन आहे. त्या निवेदनद्वारे सरकारला जागृत करण्याचा आपण प्रयत्न केला. खूप भावाने, खूप ताईंनी जागोजागी निवेदन दिले. मी तुम्हाला सांगितलं खूप जणांनी सपोर्ट केला चांगल्या प्रकारे. 10 ते 15 जणांचा ग्रुप गेला.
जागोजागी निवेदन दिले, प्रादेशिक विभागामध्ये निवेदन दिले, राजकीय लोकांना निवेदन दिले. त्या निवेदनाचा प्रभाव कुठे पडला? त्या निवेदनाचा प्रभाव पडला अधिवेशनामध्ये. एका राजकीय नेते आमदारांनी विचारलं की बाबा असा तुम्ही करार पद्धतीची जी भरती घेताय, आपल्या महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाची करार पद्धती कधीपासून आलेली आहे? मग त्यांनी मुद्दा काय मांडला? त्यांनी 2019चा मुद्दा मांडला की 2019ची जी भरती आहे या मुद्द्याला पकडून ती आता 2025 मध्ये जी भरती करतायत ते म्हणतात की बाबा नाही, आम्ही याला अनुसरून भरती करत आहे करार पद्धतीची. पण मी म्हणतो तुम्ही करार पद्धतीची एसटी महामंडळमध्ये भरतीच का करता? कायमस्वरूपी भरती का ना? तुम्हाला अनुभव पाहिजे, तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे, तुम्हाला पेपर तर तुम्ही पेपर पण घेणार म्हणता, सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहे, इंटरव्ह्यू घेणार, सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यासारख्या. आणि करार पद्धतीने 3 वर्षानंतर आमच्या ताईने किंवा भावाने कुठे जायचं ते सांगा मला. 3 वर्षानंतर त्यांनी कुठे जायचं? त्यांनी कुठे नोकरी करायची 3 वर्षानंतर? जर तुम्ही तुमच्या हिताचं बघता सगळ्या गोष्टी की नाही कडे सरकारवर वजन आहे, पैसे वगैरे नाही सरकारकडे, अशा गोष्टी तुम्ही करता, मला तुम्ही सांगा 3 वर्षानंतर तुम्ही म्हणता बेरोजगारीला आम्ही रोजगार देतो, मग या 3 वर्षानंतर त्या रोजगार त्यांना कुठे भेटणार आहे? एक साधी गोष्ट आहे ना. तुम्हाला अनुभव पण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे, मग तुम्ही त्यांना कायमस्वरूपी का करत नाही? पण लक्षात असू द्या, आपण जागोजागी निवेदन दिले. आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्यांना माहित नसेल, काही ताईंना भावांना माहित नसेल, पण जेवढे आपल्या चॅनलवरती त्या सगळ्यांना माहिती आहे की सरांनी किती प्रयत्न केले आणि माझे प्रयत्न हे शेवटपर्यंत चालूच असणार आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, सर्वांनी लक्षात असू द्या, याच्यानंतर ही भरती 22-23 जानेवारीला आपल्याला डिक्लेअर होईल, ते गोष्टी क्लिअर होतील आपल्या. पण लक्षात असू द्या, एकदा भरती झाली की मी अजून निवेदन तयार करणार आहे. सगळ्या ताईंना भावांना विनंती, जसं तुम्ही आता सपोर्ट केलाय की नाही निवेदन देण्यासाठी, तुम्ही सगळ्यांनी असं निवेदन द्या. जागोजागी 10 ते 15 जणांचा ग्रुप बनवायचा आणि प्रादेशिक विभागामध्ये असेल किंवा राजकीय नेत्यांना, जे आमदार खासदार सर्वजण असतील, या सगळ्यांना हे निवेदन द्यायचंय. म्हणून तुम्हाला विनंती, निवेदन जास्त प्रमाणात जर आपण दिले तर ही भरती 100% कायमस्वरूपी होऊ शकते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त फक्त ही भरती होऊ द्या. त्याच्यानंतर बघा आपण हे निवेदन तयार करणार आहे. आणि सगळ्यांना विनंती आहे, जर आपण एकजूट झालो तर 100% ही भरती कायमस्वरूपी होऊ शकते. पण आता ही करार पद्धतीची पहिली भरती होऊ द्या, कारण सरकारनं तारीखवर तारीख बदलून तारीखवर तारीख ऑक्टोबर गेलं, नोव्हेंबर गेलं, डिसेंबर आलं, आता डायरेक्ट जानेवारी 22-23. सरकार काय करेल काय नाही सांगता येत नाही. फक्त आता 22-23 जानेवारी चेंज करू नये बाबा, एवढं करा. नाहीतर हे जर चेंज केलं तर मग विश्वास ठेवायचा, तसा पण विश्वास राहिलाच नाही सरकारवर. एवढे महिने चेंज केले त्यांनी तारीखवर तारीख, 16 डिसेंबर, 12 डिसेंबर, 10 असे वेगवेगळे आहे का नाही. म्हणून आता सरकारवर तर आपल्याला विश्वास राहिलाच नाही. पण लक्षात असू द्या, फक्त ही भरती होऊ द्या. आता ही भरती झाली की आपण काय करू, सर्व मुलं, सगळे बहीण भाऊ, जे सगळे आपले जे ताई भाऊ सगळे जण आहेत, एकदा रुजू झाले नोकरीवर, तर मी तुम्हाला निवेदन देणार आहे. त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलवरती मी निवेदन टाकेल, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती निवेदन टाकेल किंवा युट्यूब चॅनलवरती निवेदन टाकेल आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मी निवेदन कुठे द्यायचं, काय द्यायचं, कशा प्रकारे द्यायचं, सगळं मी निवेदन तयार करेल. फक्त ताईंना भावांना सगळ्यांना विनंती आहे, फक्त तुम्हाला ते निवेदन द्यायचंय. निवेदन तयार करणं माझं काम आहे. फक्त ही भरती होऊ द्या. तुम्ही भरती झालात तर डायरेक्ट आपण निवेदन तयार करून देऊ सगळीकडे, सरकारला तवा तरी जागेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की जास्तीत जास्त निवेदन आपण देऊ. म्हणून एवढंच विनंती आहे की एकजूट राहणं खूप महत्वाचं आहे. आपण 2019च्या मुलांचा मुलींचा पण विचार करतोय आणि 2025 ची जी आता ही भरती डायरेक्ट 26 मध्ये गेलेली, म्हणजे टेंडर ओपन होणार 22-23 जानेवारी मध्ये, याचा पण आपण विचार करतोय. आपल्याला करार पद्धत एसटी महामंडळ असेल किंवा विविध ठिकाणी असेल ही महाराष्ट्रामध्ये दिसली नाही पाहिजे मित्रांनो. म्हणून आपण जेवढे होईल तेवढे प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, कागदपत्राच्या विषयी एक व्हिडिओ आपण बनवणार आहे आणि लिस्ट पण बनवणार आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे की कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून मोडता, त्या सगळ्यांविषयी मी एकदम लिस्ट बनवणार आहे. त्या लिस्टनुसार तुम्हाला कागदपत्र लागतील. आणि जर तुम्ही आता बघा सगळी तर माहिती मी तुम्हाला दिली, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे अजून काही माहिती हवी असेल कोणत्याही ताईला किंवा भावाला, तर मी खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता. तुमच्या सगळ्यांचे कमेंटचे उत्तर दिल्या जातील. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, कारण की एकजूट होणं खूप गरजेचं आहे. आणि ही भरती तुम्ही भरती झालं की आपण कायमस्वरूपीचं अजून एक निवेदन देऊया. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि जास्तीत जास्त जे मुलं, जी ताई किंवा जे भाऊ आहेत सगळे जे एसटी महामंडळ भरतीचा अर्ज करणार आहेत त्या सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.